नमस्कार, मी मोनाली सोमकुवर फ्रॉम मोर्शी, जिल्हा अमरावती. माझं ग्रॅज्युएशन कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर रिसोड, जिल्हा वाशिम येथून कंप्लीट झालेलं आहे. यावर्षी झालेल्या MCR PGCET 2020मध्ये माझा 320वा रँक आलेला आहे आणि त्यामध्ये 200पैकी 135 एवढा माझा स्कोर आलेला आहे. तर या परीक्षेसाठी मी माझी प्रिपरेशन कशाप्रकारे केली, केव्हापासून स्टार्ट केली, तसेच या परीक्षेचा सिलेबस काय, कोणते बुक्स मटेरियल यूज केले आणि टाईम मॅनेजमेंट कसा केला, या सर्वबद्दल माझा अनुभव सांगू इच्छिते. तर सर्वप्रथम MCRचं सिलेबस म्हणजेच आपल्याला माहीतच आहे की आपण आपल्या डिग्रीच्या 4 वर्षामध्ये जेही काही शिकलो किंवा आपलं जेही काही झालं फर्स्ट टू 6 सेमिस्टरपर्यंत जेवढेही काही कोर्सेस आपण शिकलो तेच या परीक्षेमध्ये विचारल्या जाते तेच या परीक्षेचा सिलेबस आहे. नंतर परीक्षाची प्रिपरेशन केव्हापासून स्टार्ट करायला पाहिजे. तर मी माझी प्रिपरेशन नोव्हेंबरमध्ये स्टार्ट केली होती. तर नोव्हेंबर टू मार्च जोही काही 4 ते 5 महिन्याचा कालावधी आहे तेवढा या परीक्षेसाठी सफिशियंट आहे असं मला वाटते. तर तुम्ही परीक्षेची तयारी ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये स्टार्ट करू शकता जर तुम्ही 4th इयरला असाल तर. नंतर या परीक्षेसाठी मी कोणकोणती बुक्स मटेरियल यूज केले. तर फर्स्ट फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चर व्हॉल्यूम 1 अँड व्हॉल्यूम 2 बाय अरुण कात्यान सर. देन इसेन्शियल ऑफ ॲग्रिकल्चर बाय नारायण नागरे सर. थर्ड टॉपर्स नोट्स बाय राहुरी कॉलेज. फोर्थ निमराज सुंदाचं कॉम्पिटेटिव्ह बुक ऑफ ॲग्रिकल्चर. आणि ऑब्जेक्टिव्हसाठी परभणी ऑब्जेक्टिव्ह नोट्स एवढं मी रेफर केलं आणि त्याचबरोबर सेमिस्टर नोट्स आणि मॅन्युअलसुद्धा मी रेफर केले. नंतर या परीक्षेची तयारी मी कशी केली. तर आपण आपल्या परीक्षेचा किंवा आपण आपल्या अभ्यासाचा एक निश्चित टाईम ठरवणे आवश्यक आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचा एक टाईमटेबल बनवू शकता, ज्यामध्ये आपल्याला आपला कोणता पोर्शन कधीपर्यंत कंप्लीट करायचा आहे, कोणत्या सब्जेक्टला जास्त टाईम द्यायचा, कोणत्या सब्जेक्टला कमी टाईम द्यायचा, हे सर्व एक प्रकारे ठरवू शकतो, जेणेकरून आपला सिलेबस तेवढ्या वेळेत कवर झाला पाहिजे आणि असा टाईमटेबल बनवून तो तुम्ही नियमितपणे फॉलो करू शकता. तर यामध्ये आपले जे मेजर सब्जेक्ट आहेत म्हणजेच ॲग्रोनॉमी आणि सॉईल सायन्स या सब्जेक्टचा पोर्शन मी व्हॉल्यूम 1मधून कंप्लीट केला होता आणि तसेच सेमिस्टर नोट्ससुद्धा यासाठी मी रेफर केल्या होत्या. त्यानंतर बॉटनीचा पोर्शन मी कुंदन सिंग सरांच्या जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंग या 2 बुक्समधून कव्हर केला होता. तसेच व्हॉल्यूम 2मध्ये सुद्धा याचा एक व्यवस्थित भाग पोर्शन दिलेला आहे. त्यानंतर एंटेमॉलॉजी आणि पॅथॉलॉजी, तर या सब्जेक्टचा सुद्धा व्हॉल्यूम 2मध्ये एक व्यवस्थित पोर्शन दिलेला आहे. तर तो मी व्हॉल्यूम 2मधून रेफर केलेला होता. आणि महत्त्वाचं म्हणजे या सब्जेक्टमध्ये जो डिसीज आणि पेस्टचा जो पोर्शन आहे दोन्ही सब्जेक्टचा तो मी मॅन्युअलमधून रेफर केला होता. तो भाग मॅन्युअलमध्ये अगदी व्यवस्थितपणे दिलेला आहे आणि त्याचे मॅनेजमेंटसुद्धा अगदी व्यवस्थितपणे दिलेलं आहे. त्यानंतर तर हॉर्टिकल्चरचा भाग मी इसेन्शियल आणि इन्स्टंट हॉर्टिकल्चर या 2 नोट्समधून कव्हर केलेला होता. त्यानंतर येतात आपले मायनर सब्जेक्ट म्हणजेच एक्सटेन्शन, इकॉन, ASDS, इंजिन, कॉम्प्युटर सायन्स या सर्व मायनर सब्जेक्टचा पोर्शन मी राहुरी टॉपर्स या नोट्समधून कंप्लीट केलेला होता. त्यामध्ये अगदी व्यवस्थित आणि डिटेल्समध्ये या मायनर सब्जेक्ट दिलेल्या आहेत, त्यामधून आपण रेफर करू शकतो. आणि तसेच ज्या क्लासच्या नोट्स होत्या त्यासुद्धा मी यासाठी रेफर केल्या. आणि हे सर्व झाल्यानंतर एक रिव्हिजन म्हणून मी कॉम्पिटेटिव्ह बुक ऑफ ॲग्रिकल्चर बाय निमराज सुंदा हे रेफर केले होते. त्यामध्ये सुद्धा प्रत्येक सब्जेक्टचा एक व्यवस्थित असा पोर्शन आणि शॉर्टमध्ये आणि 1 लाईन ॲन्सर टाईप असा दिलेला आहे, जे आपल्याला समजायला आणि लक्षात ठेवायला सुद्धा खूप इझी जाते. आणि त्याचबरोबर जनरल ॲग्रिकल्चरचा सुद्धा एक व्यवस्थित पोर्शन त्या बुकमध्ये दिलेला आहे. तर तो मी त्यामधून कव्हर केलेला होता आणि उरलेला जो काही आपला भाग असेल तो सुद्धा आपण त्यामधून कव्हर करू शकतो. नंतर ऑब्जेक्टिव्ह सॉल्विंग, तर ऑब्जेक्टिव्ह सॉल्विंगसाठी मी परभणीची ऑब्जेक्टिव्ह सॉल्विंग नोट्स रेफर केली होती, ज्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टचे व्यवस्थित असे ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत, प्रत्येक टॉपिकवरचे ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहे, ज्यामुळे आपली ऑब्जेक्टिव्ह सॉल्व करण्याची खूप प्रॅक्टिस होते. त्यानंतर आपण येऊया टेस्ट सिरीजकडे. तर टेस्ट सिरीज हा खूप महत्त्वाचा भाग आहे, जो आपल्याला खूप हेल्पफुल ठरतो. तर मी माझी टेस्ट सिरीज फेब्रुवारीमध्ये सागर रोडे सरांकडे जॉईन केली होती, ज्यामध्ये त्यांनी आधी सब्जेक्टनुसार 100 मार्क्सच्या आणि नंतर कंबाईनमध्ये 200 मार्क्सच्या अशा टेस्ट सिरीज घेतलेल्या होत्या.
ज्याची मला खूप मदत झाली. म्हणजेच या टेस्ट सिरीजमधून आपण आपलं सेल्फ इव्हॅल्युएशन करू शकतो, ज्यामध्ये आपल्याला समजते की आपण आपला पेपर किती वेळात सॉल्व करू शकतो. मॅक्झिमम आपला पेपर 1.5 तासात कंप्लीट व्हायला पाहिजे, 2 तासापैकी. आणि उरलेला जो अर्धा तास आहे तो आपण आपला पेपर पुन्हा चेक करण्यात घालवायला पाहिजे. तर 1.5 तासात म्हणजेच आपण 3 स्टेपमध्ये हा आपला पेपर सोडवू शकतो. फर्स्ट स्टेप म्हणजेच यामध्ये आपल्याला 100% जे आपण शुअर असतो असे क्वेश्चन सॉल्व करू शकतो. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये जे आपल्याला 50-50 वाटतं किंवा 50-50 जे जमतं ते आपण सॉल्व करू शकतो. आणि थर्ड म्हणजेच लास्ट जे आपल्याला हार्ड जातं ते आपण व्यवस्थितपणे आन्सर चूज करून किंवा ऑप्शन चूज करून हा पेपर सॉल्व करू शकतो. त्याचबरोबर कोणत्या क्वेश्चनला प्रत्येक क्वेश्चनला किती टाईम द्यायचा आणि ऑप्शन व्यवस्थित वाचून कसे व्यवस्थित चूज करायचे याची आयडिया आपल्याला टेस्ट सिरीजमधून येते. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करणे पण खूप गरजेचे आहे, ज्यामधून आपल्याला MCR पेपरचा पॅटर्न लक्षात येतो, पॅटर्न समजतो. त्यानंतर त्यांची परीक्षेत त्या प्रश्न विचारण्याची पद्धत किंवा कोणत्या सब्जेक्टवर जास्त भर दिलेला जातो, कोणत्या सब्जेक्टचे कमी क्वेश्चन विचारलं जातं, हे सर्व आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून समजते. आणि मेजर सब्जेक्ट बरोबरच आपण मायनर सब्जेक्टवर सुद्धा तेवढाच भर दिला पाहिजे, त्यावर सुद्धा तेवढंच लक्ष दिले पाहिजे. कारण मायनर सब्जेक्टमधून आपण या परीक्षेमध्ये चांगला स्कोर करू शकतो, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. तसेच MCRची लेवलसुद्धा आता खूप वाढत चाललेली आहे. जसे की त्यांची क्वेश्चन विचारण्याची लेवल, ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होणे हे खूप टफ होत चाललेलं आहे. त्यामुळे आपण ते लक्षात घेतले पाहिजे आणि आपला अभ्यास आणि प्रॅक्टिस सतत चालू ठेवली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या परीक्षेच्या शेवटच्या काळात आपण काहीही नवीन वाचायला घेऊ नये. आपलं जेवढा आधी झालेला आहे किंवा जेवढाही आपण अभ्यास केलेला आहे त्यावरच परत रिव्हिजन करावी, तेच परत वाचावे. कारण जेवढं आपण नवीन वाचायला घेऊ तेवढं आपल्याला कन्फ्युजन वाढेल आणि आधी जे आपलं झालेलं आहे ते सुद्धा आपण विसरून जाऊ शकतो. तसेच परीक्षेच्या काळात आणि परीक्षेला जाताना आपण आपला माइंड एकदम फ्रेश ठेवायला पाहिजे. कोणत्याही प्रकारचं स्ट्रेस घेऊ नये. प्रत्येक गोष्टीकडे आपला दृष्टिकोन पॉझिटिव्ह असायला पाहिजे. जेवढा आपण पॉझिटिव्ह राहू तेवढा आपला कॉन्फिडन्स वाढेल आणि जेवढा कॉन्फिडन्स राहील तेवढंच आपल्याला सक्सेस मिळण्यात आपली मदत होईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या परीक्षेची तयारी करू शकता. आणि शेवटी थँक्यू सागर सर अँड टीम, ज्यांनी आम्हाला वेळोवेळी अगदी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले आणि मला इथे माझा अनुभव शेअर करण्याची संधी दिली. त्यामुळे त्यांची मी आभारी आहे. आणि शेवटी येणाऱ्या MCR परीक्षेसाठी सर्व MCR ॲस्पायरंट्सला विशिंग यू ऑल द व्हेरी बेस्ट.